हॅलो एव्हरीवन, माय इंग्लिश बुक ग्रेड 6 या पुस्तकातील आपण आज 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर मग पाहूयात. सी आहे, रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. टाईप ऑफ पपेट्स आहेत, स्टेट दिले आणि फीचर्स. कुठल्या स्टेटमधले पपेट्स आहेत ते पण लिहायचे आणि त्याचे फीचर्स पण लिहायचे आहेत, वैशिष्ट्ये. मग पहिल्या लिहूयात कठपुतली. ती राजस्थानमधली आहे आणि फीचर असतात ब्राईट अँड डान्सिंग असते ती. त्यानंतर आहे बोमत्तलम. ते आहे कर्नाटक आणि तामिळनाडू रिजनमध्ये असते आणि ते कसे असतात, लार्ज अँड कार्व्ड. नंतर आहे थोलू बोमलता. नंतर ती आहे स्टेट आहे आंध्र प्रदेशमधले आणि फीचर्स काय, लेदर शॅडो पिक्चर. नंतर आहे रॉड पपेट्स. कुठे मिळतात तर ओडिसा आणि बेंगॉल आणि त्यांचे फीचर काय, टायनी, जम्प अँड ट्विस्ट. अशा प्रकारे आपण वेगवेगळे पपेट्स, त्यांचे स्टेट आणि फीचर्स बघितले आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढे आहे डी, राईट ॲटलिस्ट 2 to 3 लाईन्स ऑन पपेट्स. हे लाईन्स आपण आता वाचूयात. फर्स्ट, puppets are used to tell wonderful stories from our culture. Second, they teach us important lessons about good behavior and truth. Third, puppet shows are full of fun and they entertain everyone. त्यानंतर आहे E, write the plural forms of the given words. बघा, इथे अनेक वचन लिहायचे आहेत. पहिला आहे पपेट, त्याचे येईल पपेट्स. नंतर स्टोरी, बघा इथे वायचा IES झालाय, स्टोरीज. पिक्चरला एस लागला, पिक्चर्स. शोला एस लागतो, शोज. ट्रेडिशनला एस लागतो, ट्रेडिशन्स. आणि लेसनला एस लागतो, लेसन्स. आता त्यानंतर आहे F, इंट्रोड्यूस युअरसेल्फ ॲज पपेट इज इंट्रोड्युसिंग यू. इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, हॅलो, आय एम प्रकाश, आय एम 11 years old, आय लाईक ड्रॉइंग. यू कॅन ॲड युअर पॉईंट्स. आता आपण आपले पॉईंट्ससुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. चला तर लिहूयात. हॅलो, आय एम सिद्धांत, आय एम 11 years old, आय लाईक प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग स्टोरीज, आय एम व्हेरी हॅपी टू मीट यू टुडे. अशा प्रकारे आपण ओळख करून दिली. आता पुढे आहे F, नंतर G आहे, read the words beautiful, wonderful, careful and find other words having the suffix full. फुल असणारे आपण इथे वर्ड्स लिहायचे आहेत. कलरफुल, जॉयफुल अँड प्लेफुल. अशा प्रकारे आपण सफिक्स लावलेले आहेत. त्यानंतर आहे H, अंडरलाईन द F साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. F साऊंड आला तिथे आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. फेअरमध्ये F आला, Fला अंडरलाईन. कफमध्ये Fच्या ऐवजी GH येतो म्हणून GHला अंडरलाईन करूयात. फोनेटिकमध्ये PH येतो Fच्या ऐवजी म्हणून PHला अंडरलाईन केलं. नंतर टफमध्ये, टफ या शब्दामध्ये GH, फ येत नाही पण GH येतो, त्याला अंडरलाईन केलं. आणि शेल्फमध्ये Fचा ओरिजिनल साऊंड F आहे म्हणून तो अंडरलाईन केला. तर अशा प्रकारे आज आपण स्टोरीज ऑन स्ट्रिंग या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.